दिव्यांगांसाठी एक अनोखा उपक्रम राबविलेला आहे शिवसेनेने, काय सांगाल? शिवसेना जळगाव शहर व युवा सेनेच्या वतीने आम्ही आज दीपस्तंभ फाउंडेशन मनोबल येथे दिव्यांगत भगिनींच्या हातून आम्ही रक्षाबंधन हा पवित्र सण साजरा केला आहे. Experience heritage and royalty. खूप आनंद वाटतोय की आम्ही हा सण आज शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही हा सण या भगिनींसोबत साजरा केला. काय उद्देश होता या मागचा नेमका? उद्देश एकच, आमच्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आमचे शिवसेनेचे मुख्य नेते नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब असतील, डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब असतील, हे लाडक्या बहिणींचे भाऊ झाले. मग आम्ही पण या लाडक्या बहिणींचे भाऊ होऊ ना, आणि त्या माध्यमातून मी दीपस्तंभ मनोबल प्रकल्पातील एक विद्यार्थिनी आहे. इथे 3 वर्षांपासून MPSCची तयारी करते आहे आणि दरवर्षी आमच्या मनोबलमध्ये खूप छान असा रक्षाबंधनचा त्यौहार सेलिब्रेट होतो. आणि यावर्षी तर इन ॲडव्हान्स आम्हाला रक्षाबंधनच्या आदल्या दिवशी त्यौहार सेलिब्रेट करायला मिळाला, तेही इतक्या मोठ्या दिग्गज लोकांसोबत जे युवा सेना शिवसेनेचे नेते आहेत. आणि नक्कीच मला खूप भरून येतं आहे, कारण काय होतं की आम्हाला भाऊ आहेत सख्खे, पण आम्ही घरी जाऊ शकत नाही. आणि मग इथल्या मुलांना तर आम्ही राख्या बांधतोच, पण आज म्हणजे एक वेगळं काहीतरी आम्हाला अनुभवायला मिळालं आणि आम्हाला अधिक भाऊ मिळाले तिथे. म्हणजे अनोळखी भाऊ नाही म्हणता येणार, कारण मनोबल परिवारात अनोळखी असं कुणालाच मानलं जात नाही, ही परिवारातील सदस्य मानलं जातं. आणि मला इतकं भरून येतं आहे, मी स्वतः इथे भावूक होते आहे, कारण 2 महिन्यांपूर्वी माझ्या भावाचा म्हणजे आमच्या घरी इन्सिडेंट घडून गेला आहे. कारण माझा भाऊ एक्सपायर झाला, आमच्यातनं निघून गेला तो. तर मला पण आज खूप भरून येतं आहे की माझा सख्खा भाऊ नाही माझ्यासोबत, पण हे भाऊ म्हणजे त्याच्याही पलीकडचं नातं आहे. आणि एकच डिमांड करेन मी की जितकं बहिणींना स्वावलंबी तुम्हाला बनवता येईल तितकं बनवण्याचा प्रयत्न करा. नाव सांगा ताई आपलं? माझं नाव निलिमा वावरे. आज अनोखाच कार्यक्रम इथं राबवण्यात आलेला आहे. रक्षाबंधनासाठी युवा नेता शिवसेना यांच्या कार्यकर्ते आज कॅम्पसमध्ये आले, आमच्याकडून राखी बांधून घेतली. खरंच हे स्मरणास्पद राहणारी गोष्ट आहे. आज उद्या रक्षाबंधन आहे. माझ्या दादाला राखी नाही तर बांधू शकत, पण इथं खरंच अनोखे असे भाऊ मला भेटले. खरंच खूप आनंद होत. माझं नाव स्नेहा पोटे, मी दौंडची आहे.